बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। अभोण्यातील तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई। अभोणा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या 2 घटनेतील आरोपींना सहकार्य व मदत करण्यासाठी 1,30,000ची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांवर चौकशी अंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने पोलीस खात्याचे धाबे दणाणले आहेत। अधिक माहिती अशी, येथे जुन्या भांडणांची कुरापत काढून वाहनाची काचे फोडून एका व्यक्तीस बेदम मारहाण करणाऱ्या 7 तरुणांनी मारहाण झालेल्या व्यक्तीच्याच विरोधात तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारदारांना मदत करण्यासाठी अभोणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी प्रतिव्यक्ती 15,000 रुपये प्रमाणे व मुलींची छेडछाड प्रकरणी एकाकडून 25,000 रुपये अशी एकूण 1,30,000 रुपयांची लाच मागितली होती। ही रक्कम एका पोलीस कर्मचाऱ्यांकडे देण्यास सांगितले, त्यामुळे लाच तक्रारदार तरुणांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह लाच मागितल्याची तक्रार दाखल केल्याने तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी यांची तडकाफडकी उचलबांगडी करून कंट्रोल रूमला बदली करण्यात आली होती। मात्र त्या प्रकरणाची चौकशी सुरू होती। आधी चौकशीत प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने लाचलुचपत विभागाने संदीप परदेशी व विजय खांडवी यांचे विरुद्ध कारवाई करीत दिनांक 9 रोजी अभोणा पोलिसात त्यांचे विरुद्ध गुन्हा क्रमांक 237/2025 असा नोंदविला। भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 व 12 लागू केले। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांचे पथकाने तपास करून ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। अभोणा पोलीस ठाणे हद्दीत बोकाळलेल्या अवैध धंद्यातून दरवर्षी लाखोंची माया मिळत असल्याने येथे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांची प्रतीक्षा यादी लागत असल्याचे खाकी वर्तुळात बोलले जाते। गुन्हेगारांच्या मुसक्या आवडून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना लोभ मोह नेहमीच खुणावतो। त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रातील मातब्बरांनी आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांना कामाला लावून सेवामुक्त केल्याचा इतिहास आहे। या सतत घडणाऱ्या निंदनीय घटनांमुळे पुन्हा एकदा अभोणा पोलीस ठाण्याचे नाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डायरीत अधोरेखित झाल्याने बदनाम झाले। अभोणा पोलीस ठाण्याला प्राथमिक सच्चा सिंगम अधिकाऱ्यांची नेहमी कमतरता जाणवत आहे। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी पद्मभूषण शहा, अभोणा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।